मी संतापून त्याच्या अंगावर धावण्यासाठी गर्कन वळलो. 2 पावलांवरच तो माझ्याकडे पाहत हसत उभा होता. मी त्याच्या तोंडाच्या दिशेने एक जोरदार ठोसा मारला. तो हलतोसा वाटला नाही, पण ठोसा मात्र हवेतून गेला आणि माझा तोल गेला. मी स्वतःला सावरलं. तेव्हा मला दिसलं की 5-6 माणसं माझ्याकडे संशयाने आणि भीतीने पाहत आहेत. त्यांना मी वेडाच वाटलो असेल. स्वतःवर ताबा ठेवण्याचा निश्चय करून मी माघारी वळलो आणि चालायला लागलो. तो माझ्या कानाशी लागून सारखा काहीतरी गुणगुणत होता. शंकरजी बाबांचं नाव मला कितीतरी जणांनी सुचवलं होतं. अगदी स्वतः पाहिलेल्या त्यांच्या अद्भुत शक्तीच्या चमत्कारांची सुरस वर्णनही ऐकवली. म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी गेलो. खूप मोठ्या दालनात माणसांची खेच गर्दी होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. ट्यूबलाईटचा झगझगीत प्रकाश होता. भिंतींना चारी बाजूंनी मोठमोठ्या सिद्ध पुरुषांची तैलचित्रही लावलेली होती. हॉलच्या मध्यभागी एक मोठा गालिचा होता. त्यावर मोठी गादी होती. गादीवर लोडाला आरामात टेकून बसले होते ते शंकर बाबाजी. अंगात भगव्या रंगाची रेशमी झुळझुळीत कफणी होती. खांद्यावर तसंच उपवस्त्र होतं. केस काळे भोर, कुरळे, लांब, चापून चोपून बसवलेले होते. चेहरा गोरापान, सतेज होता. डोळे मोठे होते, किंचित घारेही होते. कडांना लालसर होते. गादीवर बाबांच्या पायांपाशीच नारळ, हार, पेढ्यांचे पुडे जमलेले दिसत होते. मी जरा एका बाजूला बसून समोरचा प्रकार पाहत होतो. सर्वसाधारणपणे प्रश्न किंवा अडचण विचारणारा हळूहळू समोर येऊन बसत होता. मी स्वतः आता त्याच अवस्थेत असल्याने त्यांच्या व्यग्र ओढलेल्या चेहऱ्यामागची यातना स्वानुभवाने जाणू शकत होतो. स्वतःच्या किंवा एखाद्या अतिप्रिय व्यक्तीच्या यातनेने लाचार, अगतिक होऊन हे लोक 4 चौघात आपल्या अगदी खाजगीतल्या खाजगी गोष्टी सांगत होते. या जमलेल्या सर्व लोकात किती जण बाबांचे भक्त होते, किती जण शंका विचारायला आले होते आणि किती जण केवळ काही क्षणांची करमणूक करून घ्यायला आले होते. मी जरा बारकाईनं पाहिलं तेव्हा मला दिसलं की बाबांच्या डाव्या हातास बसलेला एक वयस्कर पुरुष सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत होता. माझी जागा सोडून मी त्याच्यापाशी जाऊन बसलो आणि त्याच्या कानात हळूच विचारलं, बाबा खाजगीत केव्हा भेटतात? माझ्याकडे काही क्षण निरखून पाहून मग तो म्हणाला, तासाभरात जाहीर कार्यक्रम संपला की तुमची भेट त्यांना होईल. मी म्हटलं, इथेच? तो उत्तरला, हो इथेच. मी जरा दूर बसलो. प्रश्न उत्तरं चालली होती, पण त्यात माझं लक्ष नव्हतं. कारण मी दाराकडे पाहत असताना एकाकी मला तो दिसला होता. माझ्याकडे एकदा पाहून जरासा हसून तो परत बाहेर गेला होता. बाबा मला काय मदत करू शकतील याची त्या क्षणीच मला शंका वाटायला लागली होती. शेवटी सर्व प्रश्न उत्तरं संपली. श्री दत्ताची आरती झाली आणि मंडळी पांगली. बाबांच्या कानात त्या वयस्कर गृहस्थाने काहीतरी सांगितलं. बाबांनी माझ्याकडे निरखून पाहिलं. बहुतेक मंडळी गेल्यावर हॉलमध्ये आम्ही 5-6 जणच राहिलो. मग मी उठून बाबांच्या समोर बसलो. हात जोडून जमिनीला कपाळ लावून त्यांना नमस्कार केला. मी माझी हकीकत बाबांना थोडक्यात सांगितली. त्यातली स्वप्ने गाळली. फक्त शेजारच्या पडक्या वाड्यातलं धन घेतल्याचं सांगितलं. तेव्हापासून सुरू झालेला त्रास सांगितला. बाबा डोळे मिटून काही वेळ ध्यानस्थ बसल्यासारखे वाटले. काही मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेने मला मुळीच धैर्य आलं नाही. मदत करणाऱ्यावर विश्वासाचाच इथे अभाव होता. बाबांनी आपली मांडीखालची एक पुडी काढली.
त्यात कसलासा अंगारा होता. त्यांनी मला एका कागदावर त्यातला थोडासा काढून दिला. सकाळ संध्याकाळ पाण्यात त्यातला एक चिमूटभर टाकून पी बेटा, ते शांत आवाजात म्हणाले. काही केला मला त्यांच्याशी चर्चा करायची इच्छाच होईना. मी म्हटलं, बाबा पुन्हा केव्हा भेटू? असं विचारताच बाबा म्हणाले, 2 दिवसांनी भेट, मग पाहतो आणखी काय तजवीज करायची ती. जो गृहस्थ त्यांचा खाजगी अधिकारी वाटत होता त्याच्याकडे मी नजर टाकताच त्याने मानेनेच मला उठण्याची खूण केली. बाबांना पुन्हा एक वार नमस्कार करून उठलो. ती पुडी व्यवस्थितपणे आतल्या खिशात ठेवून दिली आणि घरचा रस्ता गाठला. रात्री पत्नीला झोप लागली आहे अशी खात्री झाल्यावर हलकेच उठून मी स्वयंपाकघरात गेलो. भांडं भरून पाणी घेतलं आणि ते ओट्यावर ठेवून त्यात घालण्यासाठी ती अंगाऱ्याची पुडी उघडली. मी चिमूट भरून घेत असतानाच माझ्या खांद्याला मागून एक जोराचा धक्का बसला. माझ्या हातून पुडी खाली पडली. अंगारा सर्वस्त्र विखुरला गेला. काहीतरी अर्धवट ओरडून मी मागे वळलो. मागे तो उभा होता आणि फिदी फिदी हसत होता. काहीतरी संतापाचे शब्द अगदी ओठावर आले होते. ते मी प्रयासाने आवरले. बाहेरच्या खोलीत पत्नी होती. ती विनाकारण घाबरली असती आणि शिवाय आरडाओरडा करून काय उपयोग होता. काही क्षण मी आणि तो दोघे एकमेकांकडे पाहत उभे होतो. तो त्या क्षणी इतका हुबेहूब माणसासारखा दिसत होता की मला भीती अशी काही वाटत नव्हती. राग होता, अनावर राग होता, पण तो मी आवरला. ही मुलाखत आणखी किती काळ चालली असती सांगता येत नाही. पण कशाने तरी पत्नीला जाग आली. तिची हाक येताच तो सावकाश अदृश्य झाला. मीही काही न बोलता बाहेर येऊन निपचित झोपलो. काय करायचं ते मी मगाशीच मनात ठरवलं होतं. सकाळपर्यंत कसा तरी दम काढला आणि मग पहिलाच चहा होताच बाबांच्या मुक्कामाकडे निघालो. मला पाहताच त्यांना आश्चर्य वाटल्याचं दिसलं. स्नान वगैरे उरकून त्यांनी नुकतीच बैठक मांडलेली दिसत होती. मी त्यांच्या समोर बसलो आणि काल रात्रीची हकीकत त्यांना सांगितली. बाबा, तुम्ही तो अंगारा मला इथेच घ्यायला लावा. तुमच्या आसपास फिरकण्याची त्याची हिंमत होणार नाही. हरकत नाही, बाबा म्हणाले आणि त्यांनी मांडीखाली हात घातला आणि त्याचवेळी त्यांच्या मागच्या दारातून तो आत आला. बाबांच्या चेहऱ्यावर विलक्षण बदल दिसायला लागला. त्यांच्या गोबऱ्या गुलाबी गालांवरचा रंग उतरला. कपाळावर घामाचे थेंब चमकायला लागले. हात झटकन बाहेर आला. ते बोलायचा प्रयत्न करीत होते, पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. शेवटी ते कसे तरी म्हणाले, जा जा, तू इथून जा. मला तुझ्यासाठी काहीच करता यायचं नाही. जा म्हटलं ना, जा जा इथून. आणि मग ते एकदम मागे कोसळले. त्यांच्या शिष्यवर्गाची एकदम धावपळ सुरू झाली. त्या गडबडीत तो दिसेनासा झाला होता. मीही बाहेर पडलो. बाबांची मला फारशी आशा सुरुवातीपासूनच वाटत नव्हती. तेव्हा निराश होण्याचा प्रश्नच नव्हता. पण एक गोष्ट खरी, तो खोलीत येताच त्यांना तत्क्षणी जाणवलं. त्याच्या अचाट दुष्ट शक्तीची त्यांना तत्क्षणी कल्पना आली होती. त्याच्याशी संघर्ष होणार या कल्पनेनेच ते गर्भगळीत झाले होते. अल्प असलं तरी त्यांना या गोष्टीतलं काहीतरी ज्ञान होतं हे खासच. पण माझा प्रश्न तसाच लोंबकळत राहिला होता. आता मी कोठे जाऊ? आता कोणाकडे मदतीसाठी वळू? मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला होता. ते धन उत्तम चंच असो व नसो, ते दूषित होतं. त्याचा स्पर्श विषारी होता. ते मी ज्या ठिकाणाहून आणलं होतं त्या ठिकाणी परत ठेवून द्यायचं होतं. त्यातला काही भाग मी स्वतःसाठी वापरला होता, पण खरा पश्चाताप झाला तर पापाचे काही अंशी तरी
परिमार्जन होणारच. मनाला पुन्हा त्या धनाचा मोह पडायला नको म्हणून त्या सकाळीच मी बँकेत गेलो. व्हॉल्टमध्ये प्रवेश करणारा बहुतेक मीच पहिला असावा, कारण पहिली सही माझीच होती. पण माझ्या आधी तो हॉल्टमध्ये आला होता. माझ्या लॉकरपाशी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसत होती का? त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता मी लॉकर उघडला, बटवा बाहेर काढला आणि लॉकर परत लावला. एवढं सगळं कशासाठी काढतो आहेस? त्याने शेवटी विचारलं. मी आसपास पाहून कोणी नाही याची खात्री करून घेतली, कारण तो मला एकट्यालाच दिसत असेल. त्याचे शब्द मला एकट्यालाच ऐकू येत असतील, पण मी बोललेलं मात्र सर्वांनाच ऐकू जाणार होतं. मी हलक्या आवाजात म्हणालो, तुला पैशाची गरज नाही ना? मग कशाला विचारतोस मला? कशाला करतोस चौकशा? पण ते पैसे मी तुला दिले होते, तो उत्तरला. मग तुझे ते पैसे घेऊन जा, बटवा पुढे करीत मी म्हणालो. त्या क्षणापुरता तो निरुत्तर झाला. मी लॉकर लवकर बंद केला. त्याचा कानाजवळ चाललेल्या गुणगुणीकडे लक्ष न देता बाहेर पडलो. पुढचा भागच कठीण होता. मनाशी ठरवणं सोपं असतं, प्रत्यक्षात अनेक अडचणी येतात. काही वेळा ती गोष्ट करणंच अशक्य, आपल्या शक्तीपलीकडचं वाटू लागतं. माझी गत तशीच झाली होती. मी तारणगावला आलो होतो. स्टेशनवरच थांबलो होतो. खांद्यावरच्या पिशवीतल्या त्या बटव्याचं वजन माणसासारखं वाटत होतं. रात्री सामसूम झाल्यावर मग गावात जायचा माझा विचार होता. त्या पडक्या वाड्याच्या पायरीचा चिरा उखडून त्यात हा बटवा शेवटचा आणि कायमचाच पुरून टाकायचा होता. पण अशी रात्र उलटत चालली. माझ्या एकाकीपणाची जाणीव वाढत चालली. तसा तसा माझा धीर ओसरत चालला होता. एकदा मध्यरात्री मला त्या वाड्यापाशी भयानक अनुभव आला होता. आता तिथे काय आहे हे माहीत झाल्यावर परत रात्री तिथे जायची माझी हिंमत तरी कशी होणार? स्टेशनवर मी एकटाच होतो. गाव इतकं जवळ असताना तिथे घोटाळत राहिलं तर संशयास्पद होणार होतं. म्हणून मी स्टेशन बाहेरच एका झाडाच्या आडोशाला थांबलो. माझी चित्तवृत्ती मुळीच स्थिर नव्हती. अंधारी रात्र, ही निर्जन जागा, माझ्या समोरची कामगिरी आणि त्याच्याशी संबंधित अफवा आणि अनुभव. राहून राहून शरीरावर भीतीचा सरसरता काटा येत होता. मी स्वतःला कसा तरी धीर देत होतो. एवढं उरकलं की मग आपण या तापातून सुटू. एका जागी जेव्हा उभं राहावेनाच तेव्हा मी सावकाश गावाच्या दिशेने निघालो. वास्तविक 2 वळणं घेतल्यावर गावचे दिवे दिसायला हवे होते. माझ्या अंदाजाप्रमाणे गाव अगदी 100 पावलांवर आलं असलं तरी समोरचा अंधार काही कमी होईना. का पुन्हा एकदा त्या दिवशीसारखी वीज गेली होती? खरं म्हणजे भीती आणि अस्वस्थता आणखीच वाटायला लागली. पण आता परत फिरायची सोय नव्हती आणि पुन्हा येथवर यायचा धीर तरी झाला असता का नाही कोणास ठाऊक. मी तसाच पुढे गेलो, पण काहीतरी वेगळं वाटत होतं. खालचा रस्ता ओबडदोबड कच्चा वाटत होता. ताऱ्यांच्या अर्धवट प्रकाशात मोठमोठ्या वाड्यांशी दोन्ही अंगांनी उभ्या होत्या, पण ओळखीची खुणही दिसत नव्हती. वीज नसे ना का, विजेच्या दिव्याचे खांब तरी जाग्यावर हवेत ना, तेही दिसत नव्हते. नवी पंचायत, नवी सहकारी बँक, सगळ्याच नव्या इमारती कोठे गेल्या? काही चौकी ओळखीचे वाटत होते, पण ते उभे असलेल्या इमारतीच्या वरून. पूर्वी माझ्या खुणा पडक्या वाड्यांच्या होत्या. होय, हाच बदल होता. एकही पडका वाडा दिसत नव्हता आणि मग मला ती मागची आठवण आली. तेव्हाही एकदम मला शेजारचा पडका वाडा सुस्थितीत दिसला होता. तेव्हाही अशीच वीज गेली होती. काहीही झालं तरी मनातलं ठरलेलं पूर्ण करायचंच असा एक ठाम निश्चय करून मी सरळ माझ्या वाड्याच्या रोखाने निघालो. डावी उजवीकडे पाहत नव्हतो. लहान सहान बोळात एखादी हालचाल दिसली तर तिकडे दुर्लक्ष करीत होतो. तो वाडा गाठणं एवढं एकच एक ध्येय मनापुढे होतं,
पण मनातले विचार कसे थांबणार? काय झालं होतं याची कल्पना मला आली होती. ज्या एका दुष्ट शक्तीच्या प्रभावाखाली मी सापडलो होतो, तिचाच हा मायावी व्यूह होता. फार फार पूर्वीच्या काळचं गाव मी पाहत होतो. नाही, त्यात वावरत होतो. एकदा मला तो पडकावाडा चांगल्या अवस्थेत दिसला होता आणि त्यातून तो बाहेर येताना दिसला होता. आता काय दिसणार होतं? धापाटाकीत मी वाड्यापाशी पोचलो. माझी भीती खरी ठरली होती. वाडा सुस्थितीत होता, पण एवढ्याने भागत नव्हतं. वाड्याच्या पायरीवर तो बसला होता. माझ्याकडे पाहत हसत होता. अर्धप्रकाशात शेवटी आम्ही दोघे समोरासमोर आलो होतो. मी एक साधा, भयभीत, लोभाला बळी पडलेला इसम, आणि तो खरोखर कोण किंवा काय होता? त्याचा चेहरा हसता हसता बदलत होता, वितळत होता. मध्येच तिथे एक दात विचकणारी कवटी दिसत होती. तिथे खरोखर होतं तरी काय? जणू काय माझ्या मनातला विचारच त्याला समजला असावा. पायरीवरची त्याच्या शेजारची जागा हाताने थापटीत तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, ये ये बस. मला वेड तर लागलं नव्हतं ना? हा काय प्रकार मी पाहत होतो? आणि जी एक अंधुकशी आशा मनात धरून मी येथवर आलो होतो, तिचं काय होणार होतं? तो असा हातवारे करीत असताना त्याच्या शेजारचा दगड हलवून त्यात तो बटवा ठेवण्याची माझी हिंमत होईल का? या सर्व दुर्दैवी प्रकारांच्या संबंधात मनात एक विलक्षण उद्वेग दाटून आला. खांद्यावरच्या पिशवीतला बटवा काढून मी तो त्याच्या खांद्यावर फेकला आणि ओरडलो, हे घे तुझे पैसे आणि दागिने. तुझे तुलाच लखलाबास होत. मी पाठ फिरवून निघालो खरा, पण त्याच्या हसण्याचा खदखदाट माझ्या कानात घुमत होता. आपण अपयशी झालो आहोत ही कडवट जाणीव मनाला टोचत होती. सर्व आशा, सर्व धीर गळून गेला होता. आसपासचे अजस्त्र वाडे आपल्यावर कलंडत आहेत. खालचा लहान रस्ता एखाद्या अजगरासारखा आपले पाय गिळत आहे असा भास व्हायला लागला. सर्वत्र सामसूम होती. मदतीसाठी कोणाला हाक मारू? हे जे गाव दिसत होतं ते माझ्या परिचयाचं नव्हतं. मागचं केव्हा तरी होतं. आणि मग मला देवाचं देऊळ दिसलं. इतर काहीही बदललं, काळी मात्रही बदल झाला नव्हता. शतकानुशतके त्याच्या घडीव भिंती काळाला टकरा देत उभ्या होत्या. तो त्यातला देव माझ्या सहाय्याला येईल का? फरफटणाऱ्या पावलांवर मी कसा तरी आत गेलो. गाभारा उघडा होता. नंदादीपाच्या संथ प्रकाशात देवाचा चेहरा उजळून निघाला होता. मी त्याच्या चेहऱ्यावर नजर खिळवून देवाची सुटकेसाठी करुणा भाकली, पण तो चेहराच पाहता पाहता वितळला, बदलला. निराश मनाने मी बाहेर पडलो. देवही मला उपगावा इतका मी नीच होतो का? मी गाभाऱ्यातून बाहेर पडलो. मंडपाला अनेक घडीव खांबाचा आधार दिला होता. त्यातल्याच एका खांबामागे तो उभा होता. माझ्याकडे पाहून हसत होता. त्याला सर्व माहीत होतं. मागचे सर्व अनुभव मी विसरलो आणि काहीतरी शिवी हसडून त्याच्या अंगावर धावलो. पण तो तिथे नव्हताच. केवळ तोच नव्हता असं नाही. मंदिर नव्हतं, घडीव खांब नव्हते, काहीही नव्हतं. मी वाड्यामागच्या एका माळ रानात उभा होतो. वेळ रात्रीची होती. अर्धप्रकाश वरून खाली ओघळत होता. माझ्या मागे त्या पडक्या वाड्याची रास उभी होती. माझ्या आसपास कुणीही नव्हतं. म्हणजे मगाशी मला त्याने सहज फसवलं होतं तर तो प्राचीन काळचा वाडाही खोटा होता, भ्रामक होता. तसंच ते मंदिर आणि ती देवाची मूर्तीही खोटी होती. या खऱ्या खोट्यातला भेद मला कसा कळणार? मनावरचं हे आक्रमण कोठवर वाढत जाणार? अशा कोणत्या मार्गाने त्याने माझ्या मनावर हा ताबा मिळवला आहे?
मी तारणगाव सोडून परत शहरात आलो आहे. मी अनेकांची गाठ घेतली आहे. त्यांच्यातले खरे कोण आणि खोटे कोण हे तरी मला कोठे माहीत आहे. कदाचित एखाद्या पडक्या शेडलाच मी तिथेच माझी हकीकत बरळत बसलो असेन. समोर कोणीतरी साधक बोवा दिसत असतील, पण प्रत्यक्षात माझ्यासमोर खरोखरच कोण असेल? त्याचं आक्रमण वाढत आहे. आता तो केवळ बोलूनच थांबत नाही, कधी कधी माझ्या खांद्याला स्पर्श करतो. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार आणि अग्नीसारखा दाहक आहे. आणि त्याच्या रूपातही फरक व्हायला लागला आहे. त्याचा चेहरा हळूहळू माझ्यासारखा दिसायला लागला आहे. मला भीती वाटते. त्यानेच जगातली माझी जागा घेतली तर? देवा, मला वाचव. डॉक्टर लिखिते यांच्या इस्पितळातील एका रुग्णाचे आत्मवृत्त. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन बोर्डे. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती ग्रास. हा या कथेचा शेवटचा भाग होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.